नमस्कार. 1995ला युती सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं आणि या युती सरकारचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्याकडे आहे हे अगदी जाहीरपणे बोललं जाऊ लागलं. म्हणजे अगदी बाळासाहेबसुद्धा स्वतः सांगायचे की सरकार जरी मंत्रालयातून चालत असलं तरी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे. म्हणजे त्या काळामध्ये रिमोट कंट्रोल हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर गाजला होता. अर्थात रिमोट चालवणारे बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्यावर रिमोट चालवत होतात ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील या रिमोट कंट्रोलविषयी कमालीचा आदर होता. म्हणजे बाळासाहेबांचा शब्द हा मंत्रालयातल्या बैठकांमधला निर्णय असायचा हे देखील तेवढंच वास्तव आहे. एक सत्ताबाह्य केंद्र म्हणून म्हणजे घटनात्मक पातळीवर विचार करणारी मंडळी बाळासाहेबांना सत्ताबाह्य केंद्र मानायची आणि असं सत्ताबाह्य केंद्र असणं योग्य की अयोग्य यावर खल व्हायचा. अर्थात बाळासाहेब ठाकरे आपल्या ठाकरी बाण्याप्रमाणे या चर्चांकडं या योग्य अयोग्य विचारांकडं अजिबात लक्ष देत नव्हते. आता हे लक्ष न देणं जरी असलं तरी हा हस्तक्षेप किंवा हा रिमोट हा सरकारच्या पक्षाच्या भल्यासाठी असायचा. म्हणजे बाळासाहेबांचे निर्णय कधीच स्वतःच्या लाभासाठी झालेले नाही आहेत, तर ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी झालेले आहेत. पक्षपातीपणा असेलच त्यात कुठे, तर तो मराठी माणसांसाठी होता, मराठी जनांसाठीचा होता. त्यामुळं बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलवर फारसा आक्षेप कुणी व्यक्त करत नव्हतं. फक्त सत्तेमधल्या मंडळींचा उपहास करण्यासाठी म्हणून रिमोट कंट्रोल या शब्दाचा वापर त्यावेळेसच्या काँग्रेसकडून किंवा युती विरोधी पक्षाकडून केला जायचा की हे तर काही करतच नाही आहेत, सगळं बाळासाहेब करतात, सगळं काही रिमोट कंट्रोल चालवतो, अशा स्वरूपाचा त्यात असायचं. पण याची कुणाला चिंता वाटत नव्हती, भय वाटत नव्हतं किंवा वाईट वाटत नव्हतं. बाळासाहेबांचं काम हे त्याप्रमाणे होतं. आतासुद्धा 3 पक्षांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. याला अनेक पक्षांचा 1-2 आमदार असलेल्या पक्षांचा काही अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यात ते काही पक्ष तर सत्तेमध्ये सहभागी देखील आहेत अपक्ष. तर आता या सरकारमध्ये खरोखरच सरकारकडून म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्याकडून नियंत्रण होतं आहे की अन्य लोकांच्याकडून सरकार चालवलं जातं आहे असा देखील प्रश्न पडतो आहेच आहे. म्हणजे प्रत्येक पक्षाची एक संघटनात्मक शक्ती या सगळ्याला सरकारला नियंत्रित करण्याचं काम करते आहे. हे आता युती आघाडीचं सरकार आल्यावरती हे अपेक्षित आहे. म्हणजे अगदी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले किंवा सोनिया गांधी या सरकारला सल्ला देणार, ते सल्ल्याचे पत्र देखील आपण बघितले आहेत. स्थानिक अध्यक्ष नाना पटोले हे देखील काही करायचा प्रयत्न करणार, जे सरकारमध्ये नाही आहेत पण पक्षाचे अध्यक्ष आहेत, हे देखील आपण अनुभवलं आहे. म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवारांच्याकडं ते ज्येष्ठत्व बहाल केलं गेलेलं आहे. जे ज्येष्ठत्व युतीच्या काळामध्ये बाळासाहेबांना बहाल केलं गेलेलं होतं, ते ज्येष्ठत्व शरद पवारांना शिवसेनेनं बहाल केलेलं आहे, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या पक्षाने बहाल केलेलं आहे. त्यामुळं इथे शरद पवारांचा हस्तक्षेप देखील खूप महत्त्वाचा आहे. शरद पवारांच्या सोबत सुप्रिया सुळेंचा हस्तक्षेप देखील सरकारमध्ये असतो. म्हणजे काँग्रेसकडून राहुल गांधी, सोनिया गांधी, नाना पटोले या सत्ताबाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप असतो. राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे या 2 सत्ताबाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप असतो. तसंच शिवसेनेचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतःच मुख्यमंत्री असल्यामुळं शिवसेनेतला हस्तक्षेप हा फक्त उद्धव ठाकरेंचाच आहे असं मानलं जातं आहे. पण त्यात किती वस्तुस्थिती आहे हा देखील प्रश्न आहे. याच प्रश्नावर नेमकी भूमिका मांडली ती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. आणि त्यांनी सत्ताबाह्य हस्तक्षेपाविषयी जाहीरपणे विधानसभेत काही पुरावे दिलेले आहेत किंवा काही घटना सांगितलेल्या आहेत. त्याला पुरावे असं म्हणण्यापेक्षा घटना असं म्हणूया. आणि त्या घटना खूप महत्त्वपूर्ण आहेत. राणे काय म्हणतायत त्याच्यामध्ये, तर राणेंनी हे सांगितलं आहे की मंत्रालयापेक्षा सरकारी निर्णय मंत्रालयाच्या बाहेरच मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले आहेत. आता हे निर्णय कुठे कुठे होत आहेत आणि कोण घेत आहे? त्यांनी या सगळ्या निर्णयांच्यामध्ये वरुण सरदेसाई नावाच्या ठाकरे फॅमिलीतल्या एका व्यक्तीवरती आक्षेप व्यक्त केलेला आहे. वरुण सरदेसाईंचा मंत्रालयातला वावर मोठा असतो, मुख्यमंत्री कार्यालयातला वावर मोठा असतो. प्रत्येक मंत्र्यांच्या, सचिवांच्या, प्रधान सचिवांच्या दालनामध्ये वरुण सरदेसाईंचा वावर खूप मोठा असतो. त्यांना राज्य सरकारने Y+ची सुरक्षा प्रदान केलेली आहे. कोणत्या अधिकारात सरदेसाईंना ही सुरक्षा प्रदान केली गेली असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. आता जसा वरुण सरदेसाईंचा मंत्रालयातील वावर खूप महत्त्वाचा असतो, तसा मंत्रालयातील काही व्यक्तींचा वावर वेगवेगळ्या ठिकाणी होतो आहे.
आणि तो कुठे आहे, तो कुठे होतोय हे देखील तपासणं आवश्यक आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयकर विभागाच्या बाजूला जी इमारत आहे, ज्यात वैभव चेंबर्स असं त्यांनी सांगितलं आहे, त्या वैभव चेंबर्समध्ये या सरकारी अधिकाऱ्यांचा राबता अधिक असतो. आता वैभव चेंबर्स या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या इमारतीत कुणाचं कार्यालय हे वेगळं सांगायला नको. आता याच इमारतीमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा वावर असतो आणि तिथूनच अनेक प्रोजेक्ट्सना, कामांना, कंत्राटांना अप्रुव्हल मिळत राहतं. म्हणजे अधिकारी त्या वैभव चेंबर्सच्या कार्यालयात गेले तरच ते काम होत असतं, अन्यथा ते काम पडून राहतं. अशा स्वरूपाची स्थिती आहे. मग मंत्रालयाबाहेर देखील एक अप्रुव्हल अथॉरिटी नियुक्त करण्यात आली की काय असा प्रश्न पडतो. आणि याच वैभव चेंबर्समधून कारभार चालत असल्याचा आरोप नितेश नाईक यांनी केलेला आहे आणि हा आरोप खूप गंभीर आहे. त्यासोबतच मुंबईमधल्याच एका कार्टर रोडवरती एका कॉलेजच्या जवळ इमारत आहे आणि त्या इमारतीच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला बहुतांश मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या असतात. या मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या तिथे कशासाठी असतात, तिथे रात्रीच्या वेळेला कोणते निर्णय घेतात, म्हणजे हा एक वेगळा नाईट क्लब आहे का, वेगळी नाईट लाईफ आहे का मंत्रालयाची, म्हणजे मंत्रालयातली वेगळी नाईट लाईफ चालू आहे की काय असा प्रश्न पडतो. तसे मुंबईत नाईट लाईफ चालू व्हावी म्हणून शिवसेनेचा एक गट, शिवसेनेतले एक मंत्री कार्यरत आहेत, तसं मंत्रालयाची एक नाईट लाईफ सुरू केली की काय असा प्रश्न पडावा, इतकी लोक त्या ठिकाणी जमा झालेली असतात. म्हणजे सकाळच्या वेळेला मंत्रालयात होणारी कामं वेगळी आणि रात्रीच्या वेळेला मंत्रालयाबाहेर होणारी कामं वेगळी. तिथे काही वेगळं शिस्त आहे का, तिथे काही काय निर्णय होत आहेत, तिथे काय काय ठरतं हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे. अशा सत्ताबाह्य केंद्रावरती, सत्तेच्या बाहेरच्या माणसावरती आणि जिथे निर्णय व्हावा अशा ठिकाणी न होता तो अन्य ठिकाणी होत असेल तर याबाबतची चर्चा तर होणारच आहे. म्हणजे अगदी चित्रपट क्षेत्रातली मंडळी किंवा अन्य क्षेत्रातली मंडळी मुंबई मनपा किंवा महाराष्ट्र सरकारमधील अनेक कामांच्या सुपाऱ्या घेऊ लागलेली आहेत असाही प्रश्न निर्माण होतो आहे. आणि राणे यांनी या सगळ्या विषयामध्ये अगदी नाव घेऊन हे आरोप केलेले आहेत. त्यामुळं सरकारी निर्णयामधला असा बाहेरचा हस्तक्षेप, म्हणजे असे अनेक रिमोट कंट्रोल आता निर्माण झालेले आहेत की काय प्रश्न पडतो. जिथे बाळासाहेबांच्या एका रिमोटवरती सरकार हलायचं तिथे आता वेगवेगळ्या छोट्या छोट्या रिमोटवरती सरकार हलतंय की काय हा प्रश्न पडतोय. आणि जर असंच चालत राहिलं तर या सरकारची अवस्था खूप वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्थिर की अस्थिर या भानगडीत पडण्यापेक्षा हे सरकार जमेल तेवढं, जमेल त्या पद्धतीनं आपापल्या माणसांना लाभ करून देणारं आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. जे असेल ते असो, पण कितीही लपवून करायचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही. यातील सत्य ही बाहेर येईल. हे सगळं विरोधी पक्षांनी केवळ आरोप करण्यासाठी केलेलं आहे की वस्तुस्थिती आहे हे देखील लवकरच समजून येईल.